श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीचा सण जो आहे संपूर्ण भारतामध्ये खूपच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा सण जो आहे तो 3 दिवस चालतो. म्हणजे पहिला दिवस म्हणजे भोगी, दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांती. आणि या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव सारखा साजरा केला जातो. असं असलं तरी देखील ह्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाला किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली जात नाही. या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आणि म्हणूनच जे आहे आज आहे करी दिन. आणि ह्या दिवशी आपल्याला जे आपल्या घरावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची, ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण कटकट आहे, भांडणं आहेत, वादविवाद आहेत, ते सर्व संपून जातील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची भरभराट होईल. अतिशय प्रभावी उपाय हा प्रत्येकाने आजच्या दिवशी करायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, घरामध्ये वादविवाद असतात, कटकटी असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या घराची प्रगतीही होत नाही. आणि म्हणूनच जे आहे हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा. त्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं नाही होणार, वादविवाद नाही होणार, ह्याच्याकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. क्षुल्लक कारणामुळे जर आपल्या घरामध्ये कटकटी झालं तर ही कटकट आपली वर्षभर आपल्या घरामध्ये लागून राहणार आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच जे आहे आपल्या कोणी कितीही मन दुखवलं तरी तुम्ही प्रयत्न करून जे संयम ठेवा आणि आजच्या दिवसाला जे अजिबात भांडण वगैरे करू नका. कारण असं केल्यामुळे जे आहे आपल्याच जीवनामध्ये आपण नकारात्मकताही ओढून घेणार आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर प्रयत्न करून त्यांच्यावर अजिबात रागवू नका, त्यांच्यावर ओरडू नका. कारण काय आहे, आजच्या दिवसाला आपल्या घरामध्ये जेवढं जास्त आपण सकारात्मक वातावरण ठेवतील तेवढं आपल्याला वर्षभर त्याचा फायदा हा मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवसाला नामस्मरण म्हणजे जप करण्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे. ज्या रीती आपण ग्रहण असेल किंवा काही विशेष दिवस असतील तेव्हा आपण आपल्या गुरूंची किंवा आपल्या देवांचे नामस्मरण करतो, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतो, गायत्री मंत्र बोलतो. त्याचप्रमाणे ज्या पण गुरूला तुम्ही मानत असतील त्या गुरूंचं तुम्हाला नित्य नामस्मरण करायचे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही अशा रीतीने जे मनातल्या मनात जितका जास्त तुम्हाला जप करता येईल तेवढं जप करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं करीच्या दिवशी जे आपण काम करतो ते वर्षभर आपल्याला त्याच रीतीने आपल्याला फळ हे मिळत असतं. जर तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे. तुमच्याकडनं चुकून जर काही वाईट गोष्टी घडल्या तर तुम्हाला त्याचं वाईटच फळ मिळणार आहे. म्हणून आजच्या दिवसाला तुमच्या यथाशक्तीप्रमाणे जे तुम्हाला करता येईल तेवढं नक्की करा आणि कोणाचंही मन दुखवू नका. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्रामुख्याने आपल्याला पाळायच्या. आणि त्याचबरोबर ज्या महिला आहेत त्यांनी पण काही गोष्टी आहेत त्या आजच्या दिवशी टाळायचं. त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये आहे. तरी थोडक्यात तुम्हाला सांगून देते. जसं जर गावामध्ये राहतात तर गावामध्ये महिला शेणामध्ये वगैरे हात घालतात, पण आज करीच्या दिवशी महिलांनी चुकूनही शेणामध्ये हात हे घालायचं नाही आहे. तर एवढं महत्त्व आहे आजच्या दिवसाला कोणत्या चुका टाळायच्या त्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे. तर चला जाणून घेऊया आता तो उपाय आपल्याला काय करायचा आहे. ते हा उपाय करता आपल्याला थोडेसे काळे तीळ लागणार आहेत आणि त्याचबरोबर 2 ते 3 तुम्हाला लवंगा घ्यायचे. फक्त लवंगा घेताना काळजी घ्यायची की ते अखंड असल्या पाहिजेत, कुठेही ती तुटलेल्या नसल्या पाहिजेत किंवा किडलेल्या नसल्या पाहिजेत. कारण कोणत्याही उपायाला जर आपण चांगल्या वस्तू घेतल्या तर त्याचा जो आपल्याला फायदा मिळतो तो पण चांगलाच मिळत असतो. आता ह्या वस्तू तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेतल्या किंवा पेपरमध्ये घेतल्या तरीही चालणार आहेत. आणि आपल्या संपूर्ण घरामधनं प्रत्येक घरातल्या कोपऱ्यातनं आपल्याला ह्या फिरवून घ्यायच्यात. आणि फिरवल्यानंतर जे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आणि आपल्या घरावरनं जे आहे 7 वेळा जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने 7 वेळा आपल्याला हे आपल्या घरावरनं ओवाळून टाकायचे. तर ओवाळताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत, माझ्या
घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, संकटी आहेत, अडचणी आहेत, की कटकटी आहेत, भोग आहेत, हे सगळे मी ह्या 2 वस्तूंबरोबर ओवाळून टाकलेले आहेत असं बोलून जे आहे आपल्याला आपल्या दारावरनं ह्या वस्तू ओवाळायच्या आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला थोडं लांब नेऊन कुठेतरी ह्या वस्तू टाकून द्यायच्या. फक्त टाकताना काळजी एवढी घ्यायची की त्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे. कारण आपल्या घरामधली जेवढी पण नकारात्मकता आहे ती आपण आपल्या घरातनं बाहेर काढली आणि त्याच्यावर पाय पडल्यामुळे दुसऱ्याला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा हा तुम्ही उपाय करत असतील तर फक्त तुम्हाला ही काळजी पाहिजे की कोणी तुम्हाला हटकलं नाही पाहिजे की हे तू काय करते, का करते. ह्या गोष्टीची कल्पना पहिलाच तुमच्या घरच्यांना देऊन ठेवायची, जेणेकरून कोणीही तुम्हाला हा उपाय करताना टोकणार नाही. हा उपाय कधी करायचा तुम्हाला, तर आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा. जर काही कारणास्तव तुम्हाला आज नाही जमलं तर उद्या करा, उद्या नाही जमलं तर परवा करा. रथसप्तमीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात. फक्त पिरियड्स किंवा सुतक असेल तर त्या टायमाला आपल्याला हा उपाय करता येणार नाही आहे. अगदी प्रभावी असा हा उपाय नक्की करा. तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व दोष, सर्व विघ्न हे दूर होऊन जाणार आहेत. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.